आता इथे होणार आहे एका जादूगाराची मुलाखत. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याची जादू अनुभवण्यासाठी आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. सलाम, सस्त्री अकाल, हॅलो सगळ्या भाषेत हॅलो हॅलो झाल्यानंतर मी तुमचा होस्ट दोस्त, तुमच्या इंस्टाग्रामची फेवरेट पोस्ट, चहा खारी आणि टोस्ट, राऊत, ओंकार राऊत. हॅलो हॅलो प्रसाद सर, लुकिंग हँडसम. हॅलो सई मॅम, तुम्हाला लाल घालायची गरज नाही, तुम्हाला तसेही लोक बघून थांबतात. सो घातलंय लाल ते मला कळत नाही, पण इट इज ओके. हॅलो हॅलो, कोण म्हणतो कट्टा दिला या टीमचं स्वागत. टक्का टक्का. ओ आय एम सो सॉरी, ते बसलेत कट्ट्यावर बसल्यासारखे, त्यामुळे मला असं वाटलं या विनोदाला सलाम करून आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया. वेलकम टू माय पॉडकास्ट विथ ओंकी. कसं आहे आज, म्हणजे जादू ही आयुष्यात आपल्याला खूप महत्त्वाची असते. मॅजिक इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. काय वर्षांनी एक जादू केली, निसर्गाने जादू केली आणि इंद्रधनुष्य तयार झालं. देवानी कुठेतरी जादू केली म्हणून किशोर कुमार, बाबूजी, मोहम्मद रफी, लता मंगेशकर अशी रत्ने जन्माला आली. परमेश्वरांनी कुठेतरी एक जादूची छडी फिरवली आणि प्रसाद ओकांच्या घरी मंजिरी ओकांनी पार्टी दिली. महत्वाचं काय की म्हणून जादू इज इम्पॉर्टंट, मॅजिक इज नेसेसरी इन आवर लाईफ. म्हणून आजचे आपले गेस्ट जे आहेत ते पण ह्याच्याशीच निगडीत आहेत. तर स्वागत करूया ज्येष्ठ दिग्गज जादूगार के जांभळे. चेहऱ्याने दिसायला तरुण असले तरी प्रत्यक्षात त्यांचं वय 92 वर्षांचं आहे. नाही नाही, मी के जांभळे नाहीये, मी त्यांची नात आत्मस्तुती. हो, मला वाटलं तुम्ही आता जादूनी असं काहीतरी के जांभळे होणार, असे म्हातारे होणार. नाही नाही नाही, अशी कुठलीच जादू नसते. असा पंच असतो, खरं तर तो पण नसतो. आजोबांना बोल. आजोबा 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 या ना. आजोबा जहरारा फरारारा. हा उठा आधी. हो लुला लुला. हळू हळू. काय 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 डायपर सटकला. नाही, जादूनी वर करा ना तो. बऱ्याच वर्षांनी हसलो, छान वाटलं. फार पूर्वी हसलो होतो, हल्ली सोडून दिलं होतं. अजून सटकले. 1 2 3. ही कुठली पद्धत आहे डायपर ऍडजस्ट? सवयीच आहे. नाही पण तुम्ही त्यांनी हे उलट घातलंय. आपण सलून मध्ये आहोत का? सॉरी. ऍक्च्युली मीच त्यांना सांगितलं होतं ते उलट घालायला. त्यांना सारखं असं वाटतं मागून कोणीतरी आपल्याला हाक मारतं, ते मागे वळून बघतात. माहितीये का, मान लचकते त्यांची. मीच आयडिया दिली, पुढे बांधा, मागून किती हाक आली तरी समोरच बघायचं आपण. हे लॉजिक पटलं त्यांना? पटलं. त्यांचं वयच तसं आहे म्हणा, सगळं पटवून घ्यायचं. हरकत नाही. बसा 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 बसा. काय काय करताय? जादू करताय, त्यांना ती सवय झाली ना आधीपासून. अच्छा. नाही काय आहे, आपण मुलाखत घेणार आहोत. आपल्याला आता जादू बघायची नाही. जादू मला दाखवायची आहे, पण जादू मला. हो, आपण नंतर दाखवणार. सुरुवातीला मुलाखत आहे, म्हणजे कसं जादूच्या मागचे तुम्ही हे आपल्याला जाणून घ्या. चल सुरू कर. चल. हा रेडी. ओके. हॅलो हॅलो. तर आपल्याकडे आलेले आहेत जादूगार के जांभळे. मला सांगायला आवडेल की एवढ्या कारकिर्दीत यांनी सगळे विश्वविक्रम तोडलेले आहेत.
म्हणजे मला माहिती आहे ह्यांनी 40 सेकंदात अख्खी राजधानी ट्रेन गायब केली होती. हे नाही का 40 सेकंदात अख्खी राजधानी एक्सप्रेस गायब केली होती मी. नाही तेच सांगितलं मी. तर पुढे म्हणजे काय 1 मिनिटात त्यांनी अख्खा ताजमहल गायब केला होता. बुक मारेन बुटाने येडायस काय 1 मिनिटात ताजमहल गायब केला होता मी. तेच सर बोललो मी. एकदा तर मी बाईकला बांधून डोळे चालवत चालवत लडाखला गेलो होतो. डोळे बांधून बाईक चालवत लडाखला गेले. नाही, या पराक्रमाकडे मी येणारच होतो कारण खूप अद्भुत होता. आणि माझे आई बाबा मला सांगतात की यांचे प्रत्येक शोज अर्ध्या तासात हाऊसफुल व्हायचे. हे खरं आहे की नाही? हे खरं. तर जादूगार हा शब्द ह्याच्याशी तुमचं नातं अनन्यसाधारण आहे. तर मग जादूगार हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय भावना येतात किंवा काय वाटतं तुम्हाला आता ह्या घडीला? अनेक वर्षांपूर्वीच आहे. माझं तिकडे कोकणात घर होतं आमचं. आजोबांनी बांधलेलं होतं. काय कळत नाहीये काय? 10 बाय 10चं घर. 10 बाय 10 तिकडे हे संपूर्ण त्याचं हे होतं कंपाऊंड होतं. ते 13 झाडं होती. 13 झाडं होती. 13 झाडं होती. त्याच्यात ती 4 काजूची झाडं होती त्याच्यात. तर तसा तो 2.5 किलो काजूगर आठवड्याला निघायचा. मग मी तो काजूगर घेऊन नंतर मग चिपळूणच्या मार्गे काजूगर असं तिथे विकायला जायचो काजूगर. सर तुम्ही काजूगर का बोलताय? काजूगर प्रश्न विचारला मी जादूगर बद्दल बोललो. जादूगार तुम्ही कोण आहात? तुम्ही जादूगार आहात? जादूगर आहे. तुम्ही काजूगर आहात का? सॉरी ऍक्च्युली ते म्हातारे झालेत ऐकायला कमी. बस म्हणा. मशीन कुठे कानाचं? कानात आहे. कुठे आहे? हे काय कानात आहे. सुपारी आहे की आजोबा? सुपारी? सॉरी. सुपारी? सकाळी निघताना मी मशीन खाल्लं की काय मग? अरे मशीन खाल्लं असं बोलतायत? अहो तसेच आहे. खरंय काय? तसेच आहे ते. सांगून काही फायदा नाहीये. अजिबात स्वतःकडे लक्ष नसतं त्यांचं. किती लक्ष द्यायचं ना मी आणि आईने त्यांच्याकडे. पण मशीन खाल्लं म्हणताय? नाही मागच्या वेळेस मिल्कशेक प्यायचा होता त्यांना. शॅम्पू प्यायलेत. 4 दिवसांनी बुडबुडे थांबले म्हाताऱ्याचे. असं करू नका सर. शहाणपणा मला म्हणून केलं नाही तुम्ही हे सगळं. तू एके जांभळ्याची नात आहेस. तुला अजून एकही जादू येत नाही त्याची लाज बाळग तू. किती दिवस शिकवायचं तुला? हे बघा आजोबा मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला जादूगार नाही व्हायचंय. मधाच्या पोळ्यातून मध काढणारी व्हायचंय मला. स्वप्न आहेत माझी. याचं स्वप्न आहे. घोंगडी घ्यायची लोकांच्या घरी जाऊन अभि हो दाडा खिडक्या बंद करो. अभि हो मध आहे का? हो आहे का? माशी आहे का? असू दे, मी काय पण करीन. मी लोकांच्या दारात तुम्हाला काय अरे थांबा एक मिनिट. हो तुम्ही सगळे थांबा. अरे नाही चपला का काठी नका करू या. हो थांबा जरा थांबा. हो मी पाया पडतो तुमच्या. थांबा तुम्ही. पॉडकास्ट आहे माझा हे हो ही चप्पल घ्या तुम्ही. काय हे सगळं हे करा. हा तसेच आहेत ते. ही काठी नका तुम्ही प्लीज पॉडकास्ट होऊ दे. पॉडकास्ट अजून एकही माझा झाले शब्द झालेला नाहीये पॉडकास्टचा. आपण पॉडकास्ट घेऊया. खाजा जरा खाजा. काय इथे माझे खाजा. जादूची काठी आहे. खाज येते खूप. आता खाज येते. खाज येणार नाही तर काय. तेल लावायला सांगते. ड्राय स्किन झालीये माणसाची. ऐकत नाही स्वतःच. त्या इकडे तेल लावायला की मी तेलवान आहे का? तेल लावायला तेलवान तेल लावतो. जादूगार कोटला असतो ते तेल लावून फिरतो तो. जादूच्या काठीने नका खाजवू. ती खूप नका खाजवू. ते दिसणार. रावत नाही. प्लीज हात पोचत नाही ना. ठीक आहे असं करा. असं करा. नको ती जादूची काठी प्लीज
मला वाईट वाटतंय चल, आता आपण हा आपण पॉडकास्टला त्याच्यात एकदम माझा जादू दाखवायची ती लोकांना नाही, नाही, नाही. आलेलं आहे. जादू नाही आपल्याला तुमच्या जादूच्या मागचे तुम्ही हे मी पहिले जादू दाखवतो म्हणजे आता मूड सेट होईल म्हणजे मग आपण पुढे जायला मोकळा हे जादू दाखवून देतो ना हा चल कॅट काढ पत्त्याचं कॅट काढ पत्त्याच्या कॅटची जादू बोरिंग झाले जादू दुसरी दाखव ना. काळाखाली बुट मारायचो ना मी आवाज जादू दाखव तुझा काय संबंध मग शोधायला जा तिकडे ये रे हे दे अजून एक दे एक हा नाही पुन्हा मोठी जादू आहे अजून एक दे कॅट आहे तू नाही खरं तर काही हे, गरज काय? नव्हती पण ठीक आहे हरकत हा हे दे हे काय करायचे तुला कशाला मी सांगतोय तुम्हाला नका नका जादू करू. होऊन झालं काही गरज नाहीये उत्तम जादू आहे हा, आपल्याला नाही जमत असेल तर नको आपण नको करायला सुंदर जादू आहे आपण बोलूया नाही सुंदर जादू आहे त्याचं काय इश्यू नाही आपल्याला बोलायलाही जरा कष्ट होत आहेत तर बसा काय करताय तुम्ही नका करू तुम्ही तुम्हाला सांगता आपल्याला नाही जमत आहे की नाही चांगली जादू नको काही Boring गरज जादू नाहीये आहे काही आजोबा. गरज नाहीये आधी अरे जमत. पॉडकास्टचा अर्धा वेळ पत्ते गोळ्या करण्यात जातोय की नाही नको उत्तम जादू काही नको नका करू जरा आत्ताची जादू नंतर करूया आपण एक वेगळी जादू करूया आपण नको. एक अरे टोपी दे रे टोपी दे ऐका ना नाही हे आता हे टोपी बघा आहे तुम्ही जादू बघा ऐका ना माझा पॉडकास्ट द्या हो इथे हे आता हे संपलंय हे कपडा घाला त्याच्यावर होय कपडा घाल आता होय याच्यात तुम्ही बरोबर कबूतर काढतो आता हे थोडीशी सावधानी जिंदगी भर आसानी नाही अहो, काय? हे कसे हे असे हा मंत्र आहे जादूचा आठवू दे. हा जादूचा मंत्र आहे होय. काही पण आपलं हे गप्पी माझे पाळा हे उता पाळा अहो, हा कसा असेल जादूचा मंत्र मंत्र आहे कुठला तरी मला तो लक्षात आहे मंत्र काय आहे? अरे मला कसं माहिती असतं? माझ्यावर का ओरडताय? मी सांगितलं होतं ना तुम्हाला आठवत नाही म्हणून सोप्पा केला होता ना आबरा का डाबरा माझी जादू जबरा हे, आबरा का डाबरा आबरा का जबरा माझी जादू डबरा गाजी जादू डबराच आहे तुमची जादू आबरा का डबराच आहे. डाबरा या फडफड टीव्हीचं रिमोट कसं आलं बापरे म्हणजे मी टीव्हीवर कबूतर ठेवून आलो की काय म्हणजे आता सुनबाई टीव्ही लावायचा असेल तर कबूतर दाबणार बापरे एवढा होणार आहे सुनबाई कबूतर दाबणार आहे ती रिमोट समजून हे. तुम्हाला दिसत नाही म्हणून सुनबाईला पण दिसत नाहीये अरे इथे माझं पॉडकास्ट नाही झालाय सर प्लीज आपण पॉडकास्ट करूया ना अरे, एक शब्द बोललेलो नाहीये आपण एकमेकांबरोबर आल्यापासून नुसत्या गप्पा चाललेल्या आहेत म्हणून म्हटलं एक कधी गप्पा झाल्यात सर कधी गप्पा झाले एक प्रश्न विचारला मी तुम्हाला जादूगार त्यावर तुम्ही काजूगार म्हणून उत्तर दिलं एवढाच काय तो प्रश्न झालाय प्लीज आपण पॉडकास्ट करूया ना बोललो नाही आपण त्याच्यात काहीच बोललेलो नाहीये आपण पॉडकास्ट करूया माझ्याकडे थोडा वेळ उरलाय प्लीज शेवटची जादू तुम्हाला नको ना जादू हिचा विषय सगळ्यांसमोर 2 तुकडे करतो अहो नको आता वा. तुम्ही जादू बघा अहो नाही 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 असं जादू सुरू होईल नंतर बघा. नाही, नाही, नको, नको, हे, नको. करवत दे काही करवत दे. आता करवत तू- वगैरे नको ऐका माझं या. अहो थांबा करू दे अरे बॉक्स वगैरे असतो ना तो बॉक्स पण नाहीये तुमच्याकडे लागत नाही एकदा जादू फसेल ना यांची तेव्हा करणार आहे. अहो जादू फसेल म्हणजे मराल ना तुम्ही फसली जादू तर जादू फसू दे ते कळत मग नाही पण नको हे, कळू दे या हे. कापा हे. आबरा का डाबरा अरबट चरबट खाऊ अरबट चरबट काही अब्राकडाब्रा इथे. अब्राकडाब्रा कोण जादूगार आहात तुम्ही? खरं खरे वा वा जोरदार टाळ्या जादूचा हा हसरा खेळ विशेष रंगला मस्त सई गोड परफॉर्मन्स होता म्हातारपणाचे सगळे चॅलेंजेस जपत तू विनोद निर्मिती केलीस आणि ह्याला एक दयेचं सिल्वर लाईनिंग होतं आणि तू हे प्रूव्ह केलंस की माणसाला कुठल्याही वयात उत्साही असणं हे काही गुन्हा नाही आहे आणि तुझा या कॅरेक्टरचा उत्साह या वयातला मला खूप आवडला तू जितका क्रेझी होतास तितकीच तुझी नात क्रेझी होती शिवा खूप भारी मजा आली आणि ओंकीचा पॉडकास्ट दिवसेंदिवस खूपच फेमस होत चाललाय वी आर व्हेरी ग्लॅड मजा आली थँक्यू
हास्य जादूगारांनो खूप धन्यवाद.